पाहत आहे मायमावली न्यूज चॅनल। पाहूया महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी। आज चाकण पोलीस स्टेशन या ठिकाणी 1 जानेवारी शौर्य दिनाच्या निमित्ताने मीटिंग पार पडली। त्या मीटिंगला आपले गौर साहेब असतील, चाकण पोलीस स्टेशनचा सर्व स्टाफ, त्याच्यामध्ये वरिष्ठ PI असतील, पोलीस निरीक्षक, उपनिरीक्षक हे सर्वांच्या उपस्थितीमध्ये आणि सर्व भीम अनुयायांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी ती मीटिंग पार पडली। त्या मीटिंग मध्ये प्रामुख्याने चाकण शिक्रापूर रोडचे विषय असतील, त्याचप्रमाणे शिक्रापूर रोड ते भीमा कोरेगाव या ठिकाणचे विषय असतील। अनेक विषयावर त्या ठिकाणी चर्चा झाली आणि त्याच्यामध्ये प्रामुख्याने सहाय्यक पोलीस आयुक्त माननीय गौर साहेब यांनी भीम अनुयायांसाठी खूप असा मोठा चांगला संदेश दिलेला आहे की या ठिकाणी भीमा कोरेगाव या ठिकाणी 1 जानेवारीला येणारा भीम समुदाय, भीम अनुयायी यांच्यासाठी खूप आनंदाची आणि चांगली बातमी या ठिकाणी समजलेली आहे। गेल्या अनेक वर्षापासून आपण या ठिकाणी भीमा कोरेगावला मानवंदना देण्यासाठी येत असताना काही वर्षापूर्वी एक अनुचित प्रकार घडला आणि ते कुठेतरी भीमा कोरेगाव अख्ख्या देशामध्ये गाजलं गेलं, ते नाव झालं आणि आज पुणे जिल्हा नाही तर महाराष्ट्र नाही तर भारत देशामधून भीमा कोरेगावला येणाऱ्याची संख्या, भीम अनुयायांची संख्या या ठिकाणी कितीतरी पटीने वाढलेली आहे। आज भीमा कोरेगावला येणाऱ्यासाठी त्या ठिकाणी पोलीस आयुक्त असतील, कलेक्टर असतील, पुणे जिल्हा ग्रामीणचे SP असतील, यांच्यामध्ये मीटिंग झालेला तो सुद्धा संदेश या ठिकाणाहून देण्यात आलेला। ज्या वर्षी गेले अनेक वर्षापासून त्यांनी पोलीस बंदोबस्त जो दिलेला होता, त्या पोलीस बंदोबस्तामध्ये ह्या वर्षी 5 पट वाढ करून त्या ठिकाणी अधिकची काळजी कशी घेता येईल हे पोलीस प्रशासनाने त्या ठिकाणी हाती घेतलेलं काम आहे। ज्या ठिकाणी अनुचित प्रकार घडते ना, असं कुठं वाटत असेल, कुठं तुम्हाला काही संशय येत असेल, अशा अनेक ठिकाणाची माहिती आम्हाला या ठिकाणी जर तुम्ही दिली तर त्याच्यावर आम्ही योग्य कारवाई करू आणि ज्या ठिकाणाहून भीम अनुयायी भीमा कोरेगावसाठी निघणार आहे, येणार आहे, त्याची पूर्ण काळजी आणि त्याची पूर्ण सुरक्षा ही पोलीस यंत्रणा केल्याशिवाय राहणार नाही, असे या ठिकाणी त्यांनी आम्हाला शब्द दिलेला आहे आणि पोलीस यंत्रणा त्या ठिकाणी शब्द पाळल्याशिवाय राहणार नाही। जो प्रकार परभणीमध्ये घडलेला आहे, मी या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया केंद्रीय मंत्र्याच्या वतीने आपल्याला आवाहन करतो की आपण त्या ठिकाणी भीमा कोरेगावला मानवंदना देण्यासाठी येत असताना मनामध्ये कसल्याही प्रकारची खंत, कसल्याही प्रकारचं दुःख, कसल्याही प्रकारची भीती आपण बिलकुल बाळगू नका। आपण ज्या ठिकाणावर निघणार आहेत त्या ठिकाणापासून भीमा कोरेगाव पर्यंत भीम सैनिक तुमच्या पाठीमागे असणार आहेत। ज्या ठिकाणी तुम्हाला कुठं काय अडचण येईल अशा ठिकाणी नजीकचं जे पोलीस स्टेशन असेल त्या ठिकाणी तुम्ही संपर्क करा। आम्ही सुद्धा सर्व भीम अनुयायांच्या पाठीमागे उभा राहून जो कोणी त्या ठिकाणी चुकीचा प्रकार करील त्याला त्या ठिकाणी धडा शिकवल्याशिवाय आम्ही राहणार नाही। उद्या येणाऱ्या 1 जानेवारी 2025 या शौर्य दिनाच्या भीमा कोरेगाव येथील शौर्य दिनाच्या निमित्ताने आज शांतता कमिटीची या ठिकाणी चाकण येथे पोलीस स्टेशनला शांततेत बैठक झाली। 1 जानेवारी हा जो शौर्य दिवस आहे म्हणजे आंबेडकरी समाजासाठी खूप गौरवाची गोष्ट आहे आणि या शौर्य दिनासाठी संपूर्ण भारतभरातून संपूर्ण आंबेडकरी समाज या ठिकाणी उपस्थित राहतो। मागील काही वर्षात जो अनुचित प्रकार घडला होता त्या प्रकारानंतर थोडे भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं। सध्या परभणीला जी घटना घडली त्या घटनेतही समाजाच्या मनात थोडा द्वेष आहे। तर आज या ठिकाणी चाकण पोलीस स्टेशनला शांततेची बैठक पार पडली। त्या बैठकीत खूप महत्त्वाच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। दरवर्षी जेवढा बंदोबस्त पोलीस प्रशासनाकडून असतो त्याच्या 5 पटीने बंदोबस्त आपल्याला यावर्षी दिलेला आहे, ही खूप चांगली गोष्ट आहे। ज्या कोणाला अनुयायांना यायचं असेल त्यांनी मोठ्या संख्येने या ठिकाणी यायचं आहे। जसं साहेबांनी सांगितलं, वाघमारे साहेबांनी, की कुठलीही भीती मनात ठेवायची नाही। संपूर्ण आंबेडकरी समाज तुमच्या सोबत आहे, तुमच्या सोबतच आम्ही तिथपर्यंत येणार आहोत। येताना निकाल एकदम म्हणजे कुठलीही काळजी न करता यायचं, कुठला अनुचित प्रकार त्या ठिकाणी घडणार नाही याची पोलीस प्रशासन आणि संपूर्ण आंबेडकरी समाज याची काळजी घेणार आहे। तर आपण येताना मोठ्या संख्येने यायचंय आणि त्या ठिकाणी मानवंदना द्यायची आहे। सगळा कार्यक्रम शांततेत पार पाडायचे, पोलीस प्रशासन आपल्या सोबत आहे। सर्वप्रथम सर्वांना मानाचा जय भीम। 1 जानेवारी म्हणलं का लोकांसाठी नवीन वर्ष असतं। आमचे शक्तिस्थान म्हणून आम्ही भीमा कोरेगावला वंदन करायला जातो। या अनुषंगाने चाकण या ठिकाणी जी पोलीस स्टेशन मध्ये मीटिंग झाली त्यामध्ये प्रामुख्याने जे प्रश्न मांडण्यात आले
चाकणमध्ये कशी सुव्यवस्था असावी, आणीबाणीचा प्रश्न निर्माण न व्हावा यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे सचिव सचिन शेठ वाघमारे यांनी जे प्रश्न उपस्थित केले त्यावरती आम्ही चांगल्या पद्धतीने काम करू असे आश्वासन चाकण पोलीस स्टेशनचे PI या ठिकाणी ACP साहेब, DCP साहेब यांनी दिलेले आहेत।